तर आज क्लायंट रेडी होण्यासाठी आलेले आहेत माझ्या स्वीट अशा घरीच. तर छान असं त्यांना मी रेडी केलेलं आहे. हा आहे त्यांचा फायनल लूक आणि फटाफट आम्ही निघालो आहे आमच्या सेकंड लोकेशनसाठी. हॅलो, मी कविता मेहंदी मेकअप आर्टिस्ट. तर माझं सेकंड लोकेशन आहे बेलापूर आणि आम्ही फायनली तिकडे पोहोचलेलो आहोत. तिकडे असणारे आहे सायडसची मेहंदी. तिकडे काही रिच्युअल्स चालू होते, त्याच्यामुळे आम्हालाही त्यांनी थोडंसं पार्टिसिपेट करायला लावलं. अशा प्रकारे आम्ही ते केलं आणि आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर ही आहे स्वीट सायडर. तिने मेहंदी तर काढून घेतली, पण नंतर तिला असं वाटलं की अरे ही लेंथ खूप छोटी झाली कलवरीच्या हिशोबाने. तर तिने आम्हाला नंतर लेंथ वाढवायला सांगितली. आम्हीही आमची क्रिएटिव्हिटी दाखवून तिची लेंथ वाढून तिला छान प्रकारे मेहंदी कंप्लीट केली. तसेच काही सायडर्सचं सुद्धा केलं. पण या काकूंनी आम्हाला जे हसवलं आहे ते बाप रे बाप, खूप भारी वाटलं आणि खूप एनर्जी आली. तीच एनर्जी घेऊन आम्ही निघालो आहोत आमच्या थर्ड लोकेशनला आणि आमचं थर्ड लास्ट लोकेशन. आणि तिकडे गेल्यानंतर समजलं की ती ताई खूप वर्षांपासून मला फॉलो करत होती आणि तिची खूप इच्छा होती की एकदा तरी मला कविताकडून मेहंदी काढून घ्यायची. याला मॅनिफेस्टिंग म्हणा किंवा तिचं प्रेम म्हणा, की हा टाइम जुळून येत नव्हता, पण तो कसं मॅनेज करून मी तिची मेहंदीची ऑर्डर्स घेतली होती आणि फायनली तिची पूर्ण मेहंदी कंप्लीट केली. खूप बरं वाटतं की लोक इतक्या टायमापासून फॉलो करतात, इतकं प्रेम देतात, त्याच्यामुळे कितीही दिवसभर काम केलं तरी नवीन एनर्जी येत असते. तर चला आता जाऊया घरी. पण स्वतःचं काम संपल्यानंतर ड्युटी असते ते बायकोला घरी आणायची. तर साहेब घ्यायला आलेले आहेत. त्यांना ही ड्युटी नाही वाटत, तर नेहमी एक कर्तव्य, जबाबदारी, प्रेम वाटतं की ठीक आहे, मी तिच्या अगोदर आलो त्यांना मी डेफिनेटली तिला घ्यायला जाणार. डिस्टन्स कमी असतो पण तेवढाच वेळ एकमेकांसोबत घालवता येतो. एनिवेज चला, साखर भरपूर झालेली आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.